ते तुमचं आपल्या योजनाकार या YouTube चॅनलमध्ये. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा. तर 19 हप्ता आला, सविस्तर माहिती जाणून घेऊ. तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. अशाच नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देणारी PM किसान महासन्मान निधी योजना आतापर्यंत 18 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहेत. ही योजना 2019 मध्ये पूर्वी जमीन खरेदी केलेली असेल तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान PM किसान योजनेसाठी काही नवीन नियमावली सुद्धा लागू करण्यात आलेली आहे. त्या दरम्यान PM किसान योजनेसाठी नावनोंदणी करताना पती पत्नी मुलांचे आधार कार्ड सोबत घेणे आवश्यक आहे. PM किसान योजनेच्या नवीन नियमानुसार शेतकरी कुटुंबातील फक्त एकाच सदस्यांना लाभ दिला जाणार आहे आणि केंद्र सरकारने 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यासाठी सुरू केलेली आहे आणि या शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तर PM किसान योजनेमध्ये काही थोडेफार बदल करण्यात आलेले आहेत. आता वार्षिक 12,000 रुपये आर्थिक मदत मिळते. तर PM किसान योजनेच्या आधारेच राज्य शासनाने ही एक नवीन नियमावली सुरू केलेली आहे आणि PM किसान योजनेच्याच आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी नमूद शेतकरी महासन्मान निधी योजना आता दोन्ही योजनेचे 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर मित्रांनो, लाभधारी शेतकऱ्यांना ही 3 हप्त्यामध्ये 6,000 रुपये देण्याचं उद्दिष्ट या योजनेचं आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी 19 हप्त्याचा लाभ घेण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे. 18 हप्त्याचा स्टेटस काढा. स्टेटस काढल्यानंतर काही प्रॉब्लेम असेल तर दुरुस्त करून घ्या. 3 पैकी एक जरी प्रॉब्लेम असेल तर दुरुस्त कराने आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ज्या लिंक आहे त्याच्यावर एकदा नक्की व्हिजिट करा आणि नक्की काहीतरी खरेदी करा. धन्यवाद.